मनाली चाललोय भावा, लवकर चल भाऊ. आम्ही कुठे निघालो आता? मनाली. ऑन द वे टू मनाली. ये बॉय, निघालो आम्ही बघा मनालीला. लय पोरांची इच्छा राहते मनाली मनाली. फायनली आम्ही निघालो. स्टेशनवर जरा कटकटी झाल्या आणि खूप आता परिश्रम, म्हणजे आयुष्यात कधी बक्षोदी होणार नाही असं तर होणारच नाही. मनाली चाललोय भावा, लवकर चल भाऊ. आणि तीच बक्षोदी करायला आम्ही मनाली निघालो. ट्रेन पण 1.5 तास लेट झाली. फायनली ती ट्रेन आली आणि आम्ही सीट पकडली. आणि आता परिश्रमानंतर मनालीची ट्रेन भेटली आणि चाललोय आम्ही आता दिल्ली. हे पोरग जे तुम्हाला फ्रेममध्ये दिसतंय ना, ते पोरग फक्त आग्रा छावणीचा त्या बोर्डचा फोटो काढायला पळत होतं. म्हणजे एवढा चित्यापणा करतात हे. ट्रेन चालत्या ट्रेनमधून उतरून पळत या बोर्डचा फोटो घ्यायला गेला होता. मला बाबा त्याची बी. गुड मॉर्निंग. मस्त झोप झालेली आहे. आग्राचं स्टेशन नेमकंच क्रॉस केलं आहे. आता लास्ट स्टॉप दिल्ली. खूप एक्साइटमेंट झाली, मुक्कार झोप झाली. बघू आता दिल्लीला पोहोचल्यावर काय मजा करता येते. बोल ना, खातात का काय? सकाळ सकाळ भूक लागली. अरे सुनो ना, नाम क्या है? अरे मराठी में डालने वाला हूँ मैं. मराठी में नहीं, वो समझ नहीं आता. मेरी बात रिव्यू. अरे वो नहीं डाल रहा हूँ मैं, रिव्यू डाल रहा हूँ. मेरा रिव्यू नहीं, रिव्यू वाली बात. रेल्वे वालों के लिए. लेकिन वही तो समझ. नेमकंच उतरलो दिल्लीत. एवढं ऊन आहे. कसे राहते रे तुम्ही दिल्लीकर? आमच्या नाशिकला येऊन बघा काय थंडी असते. भजी रे झाले तुम्ही. मस्त पोहोचलो आता दिल्ली रेल्वे स्टेशनला. हे माझे 2 साथीदार जे आता पुढचे 8 दिवस मला बोर करतील आणि माझीच मारतील. हा तले भाड खाऊ. हा हा भयान. हा बरा आहे जरा. फायनली निघालोय दिल्लीतून मनालीसाठी. एवढं ऊन आहे इथं बेकार. नका येऊ दिल्लीला. ज्याला पण यायची इच्छा असेल तर नका येऊ, तरी नका येऊ. हे आमचे दादा आहेत. आता आमच्यासोबत 8 दिवस राहणार आहेत. नाव काय त्यांचं? विजयजी. आणि यांचं नाव विजयजी. चंदीगड हायवेवर थांबलो आहे जेवायला. तर हे माझ्या मागे जे हॉटेल दिसतंय ते शिवा ढाबा. आमच्या दादांनी तर सांगितले भारी हॉटेल आहे. बघू आता. हा ढाबा आहे. आमच्या दादांनी सांगितलं हा ढाबा आहे. आमच्या इथं तर 5 स्टार हॉटेल असतं असं. बघू आता मध्ये जाऊन काय भेटतं आणि काय नाही. आपल्याला परवडतं का नाही तो पण विषय आहे, बघतो. याला ढाबा म्हणता का? ढाबा म्हणता याला? हा ढाबा आहे का? अरे उभी घेतो, मध्ये दाढी बी घेतो. काय तू व्हिडिओ घेतो का? मस्करी करतो रे. ढाबा? अरे माझ्यासाठी 5 स्टार हॉटेल बघा इथे आपण मिरची खाणार आहे. जाने क्यों सोपं गाणं लाव रे. सोपं गाणं लावायचं. वरचं ते बटन दाबून येतं. मनाली.
नबी मिटा जा इश्क का जादू दिखा जा तू मेरा रात ले आजा रात मिला जा रात मिला जा तू मेरा रात ले आजा साथ निभा जा साथ निभा जा मरी मरी सोराज नबी. या भांगार दिल्लीतून निघालो आणि असं वाटलं होतं की जाता आता असं रस्ता दिसेल, फुल बर्फ बिर्फ, फुल थंडी राहील. तिच्या यायला 40°C वातावरण होतं आणि आमचे ते ड्रायव्हर काका होते, त्या यायला ते AC पण लावत नव्हते. शिमलाने आमचं स्वागत केलेलं आहे. आता आम्ही शिमलाची मारायला चाललो आहे. धन्यवाद. जाता आता तर निघालो शिमल्यासाठी. वाटलं होतं एकदम निवांत मस्त पोचू, मस्त मजा करू, बर्फ बिर्फात खेळू. पण मला नव्हतं माहीत रात्री आमच्या प्रवासात काय येणार आहे. तुम्हाला पण नाही माहीत ना. पूर्ण ब्लॉग बघा. शेवटी आमचा काय कांड झाला ते तुम्हाला कळेलच. एक कार लागली होती हो, बघा कळेल तुम्हाला. कांड यायच्या आधी तोपर्यंत व्ह्यू तरी बघून घ्या. नंतर आमची लागलेली काय लागली होती तुम्हाला कळेलच. तोपर्यंत व्ह्यू बघा आणि मस्त गाणं आहे. दिल्लीहून तू शिमला जाण्यासाठी एक मस्त असा हायवे आहे. तिथे एकदम मस्त असं गार्डन आहे. तू दाखवतो तुम्हाला. मस्त विजिट आहे हा. एक नंबर. आता विषयच नाही डायरेक्ट. तुम्हाला बी वाटत असेल ना किती भारी वातावरण आहे, थंड दिसतंय, मस्त पाऊस पडणार, ढगं बिगं. आता काही नाही ढगं बिगं, थोडं थांबा. तुम्हाला 2 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये असं दाखवतो ना. आमची फुल लागली होती. शेवटचा पहिलाच आणि शेवटचा दिवस असतात शिमल्यात. बघा बघा. आता बंद तरी चालू झाली ना. आता असं वाटतंय आम्ही आलो आणि पाऊसच घेऊन आलो. एकदम जोरात पाऊस यायला लागलाय. काहीच समजत नाही. त्यात आमचा आजोबा खूप जोरात पाऊस आलाय आणि गोप्रोची क्वालिटी रात्रीची निवांत आहे हे तुम्हाला माहिती आहे. काही दिसणार नाही का. दिसत असेल तुम्हाला. आता खूप जोरात पाऊस आलेला आहे. आता एकदम बेकार पाऊस चालू आहे. वातावरण एवढं खराब आहे. दाखवतो तुम्हाला वातावरण इथलं. हे बघा एवढं वातावरण खराब आहे इथं. फुल रस्त्यात दगडं बिगडं पडले गाड्यांवर. आता आम्ही जेवण घ्यायला थांबलो आहे. शर्मा धाबा. धाबा दाखवतो तुम्हाला कसा आहे. आणि हिरव्या शर्टवाले आहे शर्माची.
बेकार वातावरण खराब झालं आहे. जास्त मला एंट्री केली आणि बेकार पाऊस चालू झाला. आणि आमचे शुभम दादा आहेत, आता थोडे दिसत नाही आहे. आणि यांची एवढी फाटली ना, मॅप बघता रस्ता बघता, मॅप बघता रस्ता बघता, एवढंच चालू आहे त्यांचं. दगडं पडत आहेत रस्त्यावर धपा 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 धपा. म्हणून आमचे भाऊ तर कोणाला घाबरत नाही, पण आता तरी दगडे बघून घाबरले. विश करा आम्हाला, आम्ही परत जाऊन येईल. धन्यवाद.